श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय। लीळा नंबर 580। श्री प्रभूंना गूढ भेट। माईन भट्ट पुढे सांगू लागले, जीजी मग मी बेलोऱ्याला गेलो, एक वस्त्र 11 दामाला विकले, त्यातून एका दामाची पाटी घेतली, 6 दामाचा गूढ घेतला, मग रिद्धपुरास गेलो, दक्षिणेकडील दरवाजाजवळ एक मार्तंग भेटला, त्याला विचारले, येथे श्री गोविंद प्रभू राज्य करीत आहेत की? त्यांनी म्हटले, हे नवे, श्री प्रभू आताच गेले, ते पहा पलीकडे जात आहेत, म्हणून हाताने दाखवले. तो पाठ मोरा झाला आणि मी गुळाची पाटी खाली ठेवली, त्या मातंगाला साष्टांग दंड ते घातले, मग निघालो. तेव्हा तिकोपाध्यायाच्या आवाराच्या वसरीत श्री प्रभू बसलेले होते. श्री प्रभू म्हणत होते, अहो मेला जाय माईया ब्राह्मण येईल म्हणे, गूळ आणील म्हणे, खाईन म्हणे, गोड आहे म्हणे, असे म्हणत होते. तेवढ्यात मी गेलो जी, गुळांची पाटी श्री प्रभूं पुढे ठेवली, दंड ते घातली, श्री चरणा लागलो, मग श्री प्रभूं पुढे बसलो. श्री प्रभू गूळ खाऊ लागले, दाढीवर व पोटावर रस गळे. उमाईसा बाहेर होती, आबाईसा आत जेवत होती. उमाईसाने म्हटले, अहो आबे चल चल, ब्राह्मण एक आला आहे, त्याने पाठीभर गूळ आणला आहे, श्री प्रभू गूळ खात आहे. आबाईसाने जेवण लवकर आटोपले, बाहेर आली व म्हणाली, बाबा पुरे करा, पोट दुखेल, मी ह्या गुळाच्या पुऱ्या रांधीन. मग गुळाची पाटी पलीकडे केली, पाणी आणले, श्री प्रभूंना गुळणा करायला पाणी दिले, दाढी पोट पुसले. मग आबाईसाने मला विचारले, भट्टो कुणीकडून येत हा? आई, मी गंगा तीराकडून येत आहे, ते सर्वज्ञ राज्य करीत आहेत की? हो आई, चांगल्या प्रकारे राज्य करीत आहेत. मग पाणी आणले, माझे पाय धुतले, मला जेवू घातले. मग सकाळी मी आबाईसाला दंडोत करून म्हटले, आई मला राग पुंजा टाकू द्यावा, अंगण झाडू द्यावे आणि चल चूल स्वयंपाक घर सारवू द्यावे. तिने हो म्हटले. मग मी तेथे हे काम करीत होतो. सर्वज्ञांनी विचारले, तुम्ही तेथे का गेले? जी येथल्या येथे सासरचे माणसे, त्यांच्या येण्या जाण्याचा संपर्कात मला राहणे शक्य नव्हते, म्हणून गेलो जी. आणि सर्वज्ञांनी श्री प्रभूंचा अवतार सांगितला होता आणि दास्य जन्म मृत्यूच्या बंधनापासून सोडविणारे म्हटले होते, म्हणून दास्य करत होतो. श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय।